नमस्कार मैत्रिणींनो, आपण किती पाव किलो फ्लावर घेतलेली आहे आणि छान अशी फ्लावरची भाजी करणार आहोत। तर इथे मी थोडंसं कढईत गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण इथे थोडीशी फ्लावर टाकून घेतलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत। तर हळद टाकून आणि थोडीशी ही जी फ्लावर असते तर तिच्यात काही कीटक वगैरे किंवा असतात, तर त्याच्यामुळे ही थोडी पाण्यामध्ये आपण थोडीशी गरम करून घेणार आहोत, ते जेणेकरून ती अशी थोडीशी छान व्यवस्थित असं तिच्यातले जे फवारे वगैरे मारलेले असतात फ्लावरचे तर ते करून घेणार आहोत आपण। तिथे छान अशी ही पाण्यात उकळवून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकून मीठ टाकून आणि छान अशी गाळणीत पाणी थोडं नितरून घेतलेलं आहे। तर एका बाजूला आपण कांदा आणि टमाटर घेतलेला आहे। थोडंसं आपण आता इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे। छान अशी मिक्स फ्लावर भाजीत करून दाखवणार आहे तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना छान अशी ही फ्लावरची भाजी खूप अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपण करणार आहोत। तर या ठिकाणी आपण आता इथे मी थोडं काढलेलं लसूण होता, तर 2-4 पाकळ्या हा काढलेला लसूण होता तो आपण त्याच्यात टाकलेला आहे। लसूण छान हे झाल्यानंतर आपण इथे कांदा टाकलेला आहे, थोडंसं कांदा टाकला आहे आणि कांदा थोडा वेळ परतू देणार आहोत। असा थोडासा जाडाच कांदा, आपण बारीक चिरलेला नाही आहे, तसं थोडंसं जाडाच ठेवू। तर अशा पद्धतीने आपण इथे कांदा परतून घेत आहोत, छान असा गुलाबी होईस्तोपर्यंत आपण इथे कांदा परतून घेणार आहोत। हे बघा, छान असा हा परतला गेलेला आहे कांदा आणि कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत। तर बघा, अशी झटकन होणारी स्वादिष्ट अशी फ्लावरची भाजी अगदी छान लागते। आणि आता आपण इथे टमाटा टाकून घेणार आहोत आणि टमाटा टाकून थोड्या वेळ 5-1 मिनटं आपण आता त्या टमाटा टाकल्यानंतर आपण त्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि छान असं हे वाफवून घेणार आहोत। तर इथे टमाटा टाकून आपण थोड्या वेळ असं छान असं हलवून घेतल्यानंतर तर आपण इथे झाकण ठेवून आणि ती 5 मिनटं वाफवून घेणार आहोत। हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे आता झाकण ठेवलेलं आहे आणि 5-1 मिनटं आपण ती छान अशी ही कांदा आणि टमाटो आपण थोडंसं वाफवून घेणार आहोत। तर बघा, इथे 5 मिनटानंतर आपला कांदा आणि टमाटा छान असा शिजून गेलेला आहे, आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे। त्याच्यात टमाट्याचं जे पाणी होतं त्याच्यातच आपला तो कांदा असा छान असा शिजून गेलेला आहे। आणि आता आपण त्याच्यात मी तर म्हणतेच, मी घरचेच मसाले वापरत असते, तर घरी दळलेला हा काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे। तुम्हाला जर काळा मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती मसाल्याची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे आणि या ठिकाणी आपण काळा मसाला 1 चमचा टाकला, लाल मसाला टाकला, हळद टाकली थोडीशी। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मसाले वापरू शकतात। तुम्हाला जर वाटलं वेगळं काही टाकायचं तर तुम्ही टाकू शकतात, पण मी हे घरी दळलेलेच मसाले वापरत असते। त्याच्यानंतर जी फ्लावर होती वाफवून ठेवलेली टाकून आणि ती टाकून देणार आहोत आणि अशी छान ही झटपट अशी फ्लावरची भाजी, अगदी झटपट होणारी ही फ्लावरची भाजी आहे। तुम्ही जर काही असाल आणि डब्याला जर तुम्हाला अशा पद्धतीची कोरडी भाजी द्यायची असेल तर खूप सुंदर लागते ही अशी छान अशी झटपट होणारी ही फ्लावरची भाजी। बघा, अशा पद्धतीने आणि पटकन होते। आपण फ्लावर वाफवून घेतलेली असते त्याच्यामुळे ही भाजी अशी पटकन आणि खायला अगदी रुचकर लागते। तर अशी 5 मिनटं परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं वाफवून घेणार आहोत। हे बघा, अशी आपण याच्यावर आता झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनटात आपण ते झाकण काढून छान अशी ही आपली भाजी तयार होणार आहे झटकन। बघा किती छान झालेली आहे। याच्यात आता आपण इथे थोडासा मी शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट तयारच असतो माझ्याकडे आणि तो शेंगदाण्याचा कूट त्याच्यात टाकून घेतलेला आहे। तर इथे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून आणि अशी छान अशी परतून घेतलेली आहे आणि आपली ही फ्लावर मिक्स भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट्समध्ये सांगा मला। अगदी सोप्या पद्धतीची ही फ्लावर भाजी आहे, मिक्स भाजी, अगदी छान चवीला, अगदी टेस्टी लागते, खूप चविष्ट। थोडा मी कढीपत्ता टाकायचं तुम्हाला विसरून गेलेली आहे, थोडा कढीपत्ता पण टाकला होता। आवडले लाईक करा।